मित्रांनो, जरा विचार करा. तुम्ही तुमच्या घराला कुलूप न लावता बाहेर जाऊ शकता का? कदाचित नाही. पण महाराष्ट्रात एक असं गाव आहे, जिथे घराला कुलूप तर सोडाच, पण दरवाजेच नाही. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. अहमदनगर जिल्ह्यातील शनी-शिंगणापूर येथे लोकं आपली सोन्या-चांदीची दागिने, पैसे अगदी उघड्यावर ठेवतात. पण चोरी शून्य. यामागचं लॉजिक काय आहे? हा फक्त चमत्कार आहे, की यामागे काही सायकॉलॉजिकल कारण आहेत? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या मिस्टिरियस गावाचं विश्लेषण करूया. या रहस्याची सुरुवात होते सुमारे 300 वर्षापूर्वी. असं मानलं जातं की एका मोठ्या पुरानंतर इथे एका दगड वाहून आला. जेव्हा एका गुराख्याने त्या दगडाला टोकदार वस्तू लावली, तेव्हा त्यातून रक्त येऊ लागली. त्यानंतर गावकऱ्यांना स्वप्नात दृष्टांत झाला की ही साक्षात शनिदेवाची मूर्ती आहे. पण देवाची अट काय होती? माझ्यावर छत नको आणि गावाला दरवाजे नकोत. तुमचं रक्षण मी करेन. तेव्हापासून आजपर्यंत इथे दरवाजे लावले जात नाहीत. पण मित्रांनो, ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हे गाव इतकं सुरक्षित कसं राहिलं? आता आपण याकडे थोडंसं लॉजिकली पाहूया. याला म्हणतात कलेक्टिव्ह बिलीफ सिस्टीम. जेव्हा पूर्ण गाव एका गोष्टीवर ठाम विश्वास ठेवतो, तेव्हा तिथे एक प्रकारचं सामाजिक दडपण निर्माण होतं. जर कोणी चोरी केली तर त्याला देवाचा प्रकोप सहन करावा लागेल या भीतीपोटी कोणीही गुन्हा करण्याचे धाडस करत नाही. हे एक प्रकारचं इनबिल्ट सिक्युरिटी सिस्टीम आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथे युनायटेड कमर्शियल बँकेची म्हणजेच UCO बँकेची एक शाखा देखील आहे आणि तिथं तिथं मुख्यालय देखील आहे आणि या मुख्यालयाला दरवाजाला कुलूप नसतं. हो, तुम्ही बरोबर सर, की जी बँक आहे त्या बँकेला दरवाजाला कुलूपही नसतं. UCO बँक शनी-शिंगणापूर ब्रँच. पण मित्रांनो, इथे एक ट्विस्ट आहे. 2010 आणि 2011 मध्ये इथे काही चोरीच्या घटनांची नोंद झाली होती. तरीही गावकऱ्यांचा विश्वास डळला नाही. आजच्या काळात जेव्हा क्राईम रेट वाढत आहे, तेव्हा हे गाव स्वतःची ओळख कशी टिकवू नये? इथे पोलीस स्टेशन तर आहे, पण त्याला दरवाजा नाही. पण काय हे गाव खरोखरच गुन्हेगारी मुक्त आहे? की पर्यटकांसाठी ही प्रतिमा जपली जात आहे? याचा सखोल अभ्यास केल्यास असं दिसतं की स्थानिक अर्थकारण पूर्णपणे या मिस्ट्रीवर अवलंबून आहे. आजच्या काळात बदल होत आहेत. काही नवीन घरांना आता सुरक्षेसाठी पडदे किंवा हलके दरवाजे लावले जाते. पण आजही मुख्य गाभ्यामध्ये जुनी परंपरा पाळली जाते. हे गाव आपल्याला शिकवतं की विश्वास ही किती मोठी ताकद असू शकते. पण प्रश्न असा उरतो, काय आपण आधुनिक शहरामध्ये अशा विश्वासावर राहू शकतो? तर मित्रांनो, शनी-शिंगणापूर हे फक्त एक गाव नाही, तर मानवी श्रद्धा आणि सामाजिक नियंत्रणाचं एक जिवंत उदाहरण आहे. तुम्हाला काय वाटतं? हे देवाचं रक्षण आहे की लोकांचा प्रामाणिकपणा आहे? कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. मी भेटतो तुम्हाला पुढच्या एका व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.